नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि कालचा व्हिडिओ मी नाही टाकलेला कारण की काल वेळच नव्हता अजिबात, संडे असून पण. कारण की संडे म्हणजे लेडीजचा कामाचा दिवस. मला तरी संडे संडे कधीच वाटत नाही कारण की कामं भरपूर असतात. आणि त्याचमुळे मला काल कोणताच व्हिडिओ शूट करता आला नाही कारण की अ, बाहेर जायचं होतं. बाहेरची कामं होती, त्याचसोबत बाळाला संडेचा दिवस म्हणजे फिरवायचा दिवस आणि त्याला फिरवायचं होतं. कारण की मुलांना फिरवणं गरजेचं असते कारण की त्यांच्या मेंटल डेव्हलपमेंटसाठी त्यांना बाहेर काढणं फार गरजेचं असते. त्यामुळे आम्ही त्याला संडे हा फिक्स डे आहे की तो त्याला फिरवणं आमचं फिक्स असतं. आणि त्याचसोबत माझा एक 5-6 दिवसांपूर्वी बड्डे झालेला आणि मैत्रिणींसोबत सेलिब्रेट करायचं राहिलेलं. आणि त्यासाठी आम्ही सगळ्या मैत्रिणी गेलेलो बड्डे सेलिब्रेट करायला, रात्री डिनरचा प्लॅन सगळं. आणि त्याच्यामुळे काल अजिबातच व्हिडिओ शूट करता नाही आला. त्यामुळे सॉरी. आणि आजचा मी हा व्हिडिओ डेली रुटीनचा व्हिडिओ केला आहे आणि शेवटपर्यंत बघून घ्या. आणि कसा वाटतो ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आज उठले, बाळाचं आवरलं, माझं आवरलं. त्यानंतर म्हटलं आज महत्त्वाचं साफसफाई करून घेऊयात कारण की काल रविवार असून देखील मला जमलं नव्हतं. कारण की काल फरशी वगैरे पुसायची राहिलेली आणि बाळाला घेऊन म्हटलं तर काय होत नाही. कारण की आमच्या इथल्या बावड्याचा रविवारचा बाजार असतो. मग आई तिकडे गेल्या होत्या, बाळाला घेणारं कोण नव्हतं घरी. मग त्याच्यात थोडी कामं राहिली, थोडी कामं झालीत. त्याच्यामुळे म्हटलं आज पहिलं ते करून घेऊयात आणि मग लागलीच मी झाडू फरशी वगैरे करून घेतली कारण की आई त्याला थोड्या वेळासाठी आज बाहेर येऊन गेल्या होत्या. आणि तो घरात असला की काय करू देत नाही. फरशी पुसताना तो मध्ये मध्ये येतो, त्याला पण ते करायचं असतं सगळीकडे. मग ओलं पाय उठवत वगैरे. त्यामुळे तो बाहेर गेला ना मग मी ही कामं करून घेते. जसा वेळ मिळेल तसं मी ही कामं करते. कारण की तो असला की कसं काय होत नाही. म्हणजे मुलांना ओरडून पण चालत नाही कारण की ते लहान असतात आणि त्यांना काही समजत नाही. त्याच्यामुळे मी जास्त काही लोड घेत नाही आणि महत्त्व त्याला पहिला देते कारण की कामं काही होत असतात आपली. मुलांचं बालपण महत्त्वाचं. त्यामुळे तो आता बाहेर गेलेला म्हणूनच मी पटकन फरशी पुसून घेतली. त्याच्यात मध्ये मला एक कॉल आला. माझं एक फ्लिपकार्टचं पार्सल होतं, ते रिटर्न द्यायचं होतं. बघा इथे एक ताई आले ते रिटर्न घ्यायला कारण की लेडीज देखील अशी कामं करतात आणि आता इतका पाऊस चालू आहे इकडे. आता लेडीज देखील सगळी कामं करतात आणि सगळ्यांमध्ये पुढे आहेत. त्यामुळे आपण आता घाबरायचं नाही, आपल्याला सगळी कामं जमतात. पोर्च आहे असं काही दिसतोय आणि इकडे गाड्या लावायला म्हणजे टू व्हीलर लावायला जागा आहे. समोर आमची फोर व्हीलर असते. आणि इकडे बघा आज जेवणात मेथीची भाजी आहे. हे माडगं बनवलेलं आहे, खूप पौष्टिक असते. तुम्ही ट्राय करून बघा. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर ती मी देईन तुम्हाला. आणि इकडे मी ज्वारीच्या भाकरी बनवत होते. आमच्या घरी ज्वारीच्याच भाकरी खातात कारण की शुगर प्रॉब्लेममुळे. मी नाश्ता करायला बसले आणि आज असा काही नाश्ता आहे. भाकरी, मेथीची भाजी, गाजर आणि माडगं. त्यानंतर बाबांनी पूजा केलेली, सुंदर अशी पूजा केलेली त्यांनी आणि म्हटलं रांगोळी काढून घेऊयात. आणि मी सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढली. आणि बघा तुम्ही, मी दाखवते आमचं देवघर तुम्हाला. या प्रकारचं आहे. बघा कसं वाटतं. ही जी फुलं आहेत ना, ही सगळी आमच्या टेरेसवरची फुलं आहेत. सुंदर आहेत, खूप सुंदर आहेत. त्यामध्ये एक डार्क रेड कलर, पिंक कलर आणि येलो कलर, इतके सुंदर वाटतात ना ती. छान आहे. बघा तुम्ही आमचं देवघर कसं वाटतं तुम्हाला. त्यानंतर लगेचच मी कुकर वगैरे लावायला घेतला. आज कुकरला छान शेवगाची शेंगा आणि तुरडाळीची आमटी करणार होते मी. आणि ही आमच्या गावाकडची पद्धत आहे. म्हणजे माझ्या माहेरी आमची मम्मी अशी करते, मग मी त्या पद्धतीने इकडे देखील करते. तूर डाळ घेतली आणि त्यामध्ये टोमॅटो आणि शेंगा वगैरे टाकून कुकरला लावली. आणि 4 शिट्ट्या झाल्यानंतर मी ती शेवग्याची शेंगा आणि तुरडाळीची आमटी केली. आणि इथे बघा माझं. हाय, नमस्कार. जय सद्गुरू कर. जय सद्गुरू. हा आत्ताच बोलायला लागला आहे आणि त्याला जे सोपे वाटतात शब्द ते तो बोलायचा प्रयत्न करतो आहे. आता तो इथे हाय वगैरे म्हणत होता. त्याचसोबत मी इकडे आमटीची तयारी करत होते. ही पद्धत माझ्या माहेरची आहे. जशी आमची मम्मी बनवते तशी मी इकडे पण बनवते. खूप छान लागते. तुम्ही पण ट्राय करा. मी याची रेसिपी पुढे दिलेली आहे. तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा, तुम्हाला रेसिपी देखील मिळेल. आणि खूप छान आमटी होते. एकदा ट्राय करून बघा. मी याच्यासाठी कढीपत्ता आणि कांदा घेतला आहे. ऑलरेडी मी डाळीमध्ये टोमॅटो टाकलेला, त्याच्यामुळे मी सेपरेट
टोमॅटो चिरून घेतलेला नाही आहे. इकडे मी एक भांडं ठेवलं आहे आणि त्याच्यात मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात मी जिरे मोहरी आता कढीपत्ता टाकला आहे आणि त्याच्यासोबत कांदा देखील टाकला आहे. कांदा चांगला परतायचा, तो अजिबात कच्चा ठेवायचा नाही, अगदी खरपूस होईस्तोवर तो भाजायचा. आणि हा आदिराज त्याला आत्ताच वरती घे म्हणायचं होतं आणि तो वरती येऊन बसला आणि त्याला व्हिडिओ बघायचा होता मी काय करते. त्याला रोज हेच बघायचं असतं, व्हिडिओमध्ये काय चाललं आहे आणि त्याला हाय हाय फक्त व्हिडिओमध्ये बघून हाय करायचं असतं. मी चांगला कांदा भाजून घेतला आहे आणि आज सोमवार असल्यामुळे लाईट सारखी जा येत करत होती आणि लाईट आल्यानंतर त्याला पाठवलं बाहेर. तो जाऊन बसला बाहेर आणि मग मी इकडे तेलात हळद टाकली आहे. हळद टाकून त्याच्यात तिखट टाकायचे, म्हणजेच आपलं हे लाल तिखट, आणि ते परतून घ्यायचं तेलावर थोडंसं. त्यानंतर जे आपण डाळ शेंगा वगैरे शिजवलेल्या होतं ते त्याच्यात टाकायचं आणि चांगली उकळी काढायची त्याला. आणि उकळी आल्यानंतर आपण त्याच्यात मीठ आणि कोथिंबीर टाकायची, त्यामुळे टेस्ट छान येते, दिसायला देखील छान दिसते. करून बघा तुम्ही पण ही आमटी. आणि याच्यात एक महत्त्वाचं म्हणजे की आपण म्हणजे मी जो शिजताना त्याच्यात टोमॅटो टाकलेला तो अख्खा एक टाकलेला, याच्यात थोडंसं जास्त टोमॅटो टाकायचा, कारण की नंतर आंबट तिखट अशी छान त्याला टेस्ट येते. तुम्ही एकदा करून बघा, खूप छान होते आमटी. दिसायला तर बघा किती छान दिसते. तुम्हाला पण मुलगा असेल तर तुम्ही याला रिलेट कराल, कारण की याला खेळण्यासोबत कमी आणि भांड्यांसोबत जास्त खेळायचं असते बघा. सगळं आवरलं आणि मग आता वेळ बाळाला भरवायची झालेली आणि त्याला भरवणं म्हणजे एक टास्क आहे, कारण की तो कधीतरीच एका जागी बसतो, नाहीतर पूर्ण सगळीकडे पळत असतो तो. त्यामुळे त्याला बसवून त्याला जेवायला देणं एक टास्क वाटते मला तरी, आणि ते आता टास्क मी कंप्लीट करून घेतलं आणि आता तो जेवल्यानंतर झोपेल थोडा वेळ. तर असं होतं माझं सकाळ ते दुपारपर्यंतचं रुटीन. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून काही सजेशन असतील तर मग तुम्ही मला कमेंटमध्ये देऊ शकता आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आणि चला तर मग भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.